हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं सुंदर वर्ल्डच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर कालच्या हळदीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रेम दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या भावाच्या लग्नाचा व्हिडिओ। तर काल रात्री झोपायला खूपच जास्त उशीर झाला, कारण की हळद झाली त्यानंतर मी, माझी बहीण अंकिता आणि मम्मी आम्ही तिघी जणी सगळी तयारी करत होतो। घर अक्षरशः हळदीने खूप जास्त खराब झालं होतं। ते रात्री सगळं मम्मीने पुसून वगैरे काढलं, आम्ही पण खूप मदत केली। त्यानंतर सगळं सामान अस्ताव्यस्त झालं होतं, ते सगळं आवरून ठेवलं आम्ही तिघींनी। त्यानंतर मला बॅग पॅक करायची होती। मी आणि सोनूने म्हणजे अंकिताने आम्ही दोघींनी मिळून नवरदेवाची बॅग भरली, त्याला कोणत्या वेळी कोणते कपडे लागणार हे सगळं व्यवस्थित ठेवलं। त्यानंतर माझी मुलींची सुद्धा मला कपडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवायचे होते, ती पण बॅग भरली। तर आता इथे सकाळ झाली आहे आणि सकाळी सकाळी इथे माझे पप्पा, आजोबा, आजी यांच्या फोटोचं दर्शन साईल घेत आहे। त्यानंतर घरातील सगळ्या वडीलधाऱ्या माणसांचं म्हणजे माझ्या मावश्या, आत्या, मामी, मामा, बाकी काका ही सगळेजण जे आले होते, ही माझी आजी, ही सगळ्यांचं दर्शन, त्यानंतर मम्मी, सुशांत म्हणजे माझा मोठा भाऊ, या सगळ्यांचं दर्शन साईलने घेतलं। आणि मग त्यानंतर आता इथे मम्मी त्याला ओवाळते। नवरदेवाला निघण्याच्या आधी ओवाळायचं असतं, तर इथे मम्मी आता साईलला ओवाळते। इथे ही तिची साधी साडी आहे, अजून तिला तयारी करायची होती, कारण की सकाळपासून ती बाहेरच गेली होती, बायकांनी तिला बोलवलं होतं। आणि गडेंगनर जे आमच्याकडे म्हणतात त्याच्यासाठी ती सकाळपासून गावामध्ये फिरत होती, तिला खूप उशीर झाला होता। आणि तिला म्हटलं चला ही तशी तयारी कर। आता इथे साईलची तिने औक्षण केलं साईलचं, आणि आता ही आहे आमची गाडी, या गाडीमध्ये आता आम्ही निघणार आहोत। इथे माझे मिस्टर गाडी चालवण्यासाठी इथे बसलेत आणि साईल पण आता इकडे आलाय, तो रेडी झाला, आम्ही रेडी झालो। आणि गाडी मस्तपैकी साफ वगैरे स्वच्छ केली, कारण की हीच गाडी संध्याकाळी तो रिटर्न घेऊन येणार होता। आणि ते छान अशी आमची तयारी चालू सकाळची लगबग। आणि आता इकडे मी गाडीला ओवाळून घेते, कारण की नवरदेवाला घेऊन जायचं या गाडीमध्ये, त्यामुळे गाडीचं औक्षण, गाडीची ओवाळणी झालीच पाहिजे। तर आता इथे सकाळी आधी आम्ही गाडीचं औक्षण करून घेतो, त्यानंतर आम्ही निघणार आहे। तर इथे झालंय माझं औक्षण। आणि आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी उठल्यापासून ते नवरदेवाची तयारी करेपर्यंत आजचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये त्याचं फोटोशूट कसं झालं, व्हिडिओ शूट कसं झालं हे पण मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे, त्यामुळे व्हिडिओवर कंटिन्यू राहा। आणि उद्या मात्र लग्नाचा व्हिडिओ येणार आहे। चला आता आमची निघण्याची तयारी सुरू झाली आहे, सकाळी सकाळी मस्त तयारी झाली। आता आम्ही परी, विरा, हे त्यानंतर सोनू आणि साईल आम्ही असे पुढे जाणार आहे, बाकीचं वराड येत आहे पाठीमागून। आता गाडी ओवाळून घेतली आहे, आता आम्ही निघतोय, त्यानंतर पुढे गेल्यावर नंतर तुम्हाला शो करते। तर आता निघण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे। आणि सगळ्यात आधी मी भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करते, कारण की आज आमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असा दिवस आहे, त्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे सगळ्यात आधी त्यांना वंदन केलं। त्यानंतर पप्पांच्या, बाबांच्या आणि आजीच्या देखील मी पाया पडल्या, कारण त्यांचे सुद्धा आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। घरातील सगळ्यात खूप मोठे व्यक्ती आहेत आणि त्या सगळ्यांनाच मी आज खूप मिस करते। आज पप्पा आणि बाबा हवे होते, पण त्यांचे आशीर्वाद मी सोबत घेऊन चालले। तर आता इथे माझ्या 2 नंबरच्या भावाची देखील तयारी झालेली आहे। तर इथे सुशांतची तयारी झाल्यानंतर बाई त्याला औक्षण करते, त्याला सुद्धा टिक्का लावते, आणि तो आता सगळ्या वराडासोबत पाठीमागून येणार आहे। आम्ही पुढे चाललोय आणि ते पाठीमागे माझे बाबा, मामा ते पण बसलेले आहे, त्यांचा नाश्ता चालू आहे। आणि तर अशा पद्धतीने आमचा सकाळचा खूपच धावपळीचा असा दिवस होता, कारण की लग्नाच्या दिवशी सगळ्यांचीच खूप धावपळ असते, तशीच आमची पण होती। आणि आता इथे त्याची पण इथे औक्षण झाले, तो आता बाईचं दर्शन घेतोय आणि आता इथे आम्ही निघतोय। तर चला आता सगळेजण इथे जमा झाले। काका सांगताय की नारळ घ्यायचं आहे, आणि जी गावची वेस आहे तिथे हे नारळ टाकायचं, त्यानंतर सुपारी टाकायची, ही पद्धत असते। तर ते आताच आम्हाला सांगताय। तर आता इथे नारळ घेतलं आणि आता इकडे आमची निघण्याची तयारी सुरू झाली आहे।
पोहोचलोय आम्ही इथे लग्नाच्या हॉलजवळ. रस्त्याने मी काहीच शूट घेतलं नाही कारण की संपूर्ण रस्ताभर विराच्या पोटात दुखत होतं आणि अगदी हॉलच्या जवळ आलो आणि तिला खूप साऱ्या उलट्या झाल्या, त्यामुळे मला एकदाही व्हिडिओ काही घेता आला नाही. तर आता आम्ही हॉलजवळ इथे आलो आहे आणि त्यापुढे पुढची जी तयारी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि इथे आता आम्ही सगळं सामान वगैरे काढतो आणि ज्यावेळी रूममध्ये जाईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याला पोहोचलोय आता आम्ही हॉलवर आणि आता तयारी सुरू करतो. हा आहे आमचा रूम. आता पटापट आवरून घेतोय. आता इथे आमची मस्त तयारी चालू आहे. आधी विराची आणि परीची तयारी करून देते, म्हणजे मग माझी आणि सोनूची तयारी करायची. आमचं वराड पण निघाले आता तिकडनं, त्याच्यात आम्ही रेडी झालो पाहिजे. विरा ड्रेस दाखव विरा. वाव, तिला पर्स पण आहे. भरपूर वातावरण झालंय. विरू हाय कर सगळ्यांना. हाय. इकडे तुझा ड्रेस दाखव पूर्ण. इकडे इकडे ना, असं पूर्ण दाखव आपण. ये. हा, व्हेरी गुड. ये. वा 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 वा, बघा आमचा विराचा ड्रेस. गोड दिसते, छान छान. तर चला आता परी आणि विराची तर तयारी झाली आणि आता इथे मी यांना थोडासा पावडर लावून देते. ते नाहीच बोलत होते, पण पावसाचं वातावरण झालं होतं आणि त्यामुळे इतकं जास्त गरम होत होतं, घाम पण खूप येत होता, त्यामुळे म्हटलं मी थोडासा पावडर लावून देते. तर इथे मी आता यांना पावडर लावून देते. त्यानंतर आता मला साहिलची पण तयारी करायची होती, तर त्यासाठी आधी मी फेशियल वाईप्सने त्याचा चेहरा आधी क्लीन करून घेते. त्याला थोडासाच मेकअप करायचा होता. मेकअप म्हणजे फक्त थोडंसं टचअप करायचं होतं. तर आधी मी वाईप्सने त्याचा चांगला चेहरा पुसून घेते, म्हणजे मग जे पण आपण प्रोडक्ट यूज करू ते छान पद्धतीने बसतील. त्याला फक्त मी पावडरच लावलं होता, बाकीचं काही लावलं नाही, कारण की त्याला काही सूट होत नाही, त्यामुळे फक्त पावडर वगैरे लावला होता. तर इथे त्याची आता तयारी सुरू होणार आहे. त्यानंतर माझी तयारी आणि अजून सोनूची पण तयारी बाकी होती. ते तर लाजले हो.
मेकअपचं घेणार आहे का? नाही ठीक आहे. कान मानेल ना थोडस. आपल्याला आहे ना ते याचं नियोजन करावं लागेल. टोप्यात ते डोळ्याचे इथं वरती वरती बंद कर डोळे वरतून. थोडी सरळ करा, अजून क्रॉस आहे आणि सेंटरला इकडे थोडंसं. वरती साईड थोडीशी इकडे करा, त्या साईडला बस. मगाशी पण होतं सांगितलं. आमचा नवरदेव झालाय रेडी. कसा दिसतोय नक्की सांगा. ऑल दी बेस्ट तुला साईज. थँक्यू. आमच्या बिरादरीत येण्यासाठी ऑल दी बेस्ट आणि वेलकम पण. असा होता आजचा व्हिडिओ. आज आम्ही घरातून निघाल्यापासून ते मंडपापर्यंत पोहोचलो. त्यानंतर नवरदेवाची मी तयारी केली, मुलींची तयारी केली. त्यानंतर आता इथे छान असं नवरदेवाचं शूट होतंय. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी लग्न शेअर करणार आहे. लग्न कशा पद्धतीने झालं, आमच्यामध्ये कोणत्या पद्धतीने लग्न करतात हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओवर कंटिन्यू रहा. बाय.